अमेरिकेमधली एम्पायर स्टेट बिल्डिंग किती उदाहरणं द्यायची हो जगामधली तुम्हाला. एम्पायर स्टेट बिल्डिंग जाऊन बघा, पाहिली नसेल तर तुमची ह्याच्यावरती जा, इंटरनेटवरती जा आणि बघा. ती एम्पायर स्टेट बिल्डिंग ती पण तेव्हाच 1933 साली बांधली. किती वर्ष लागली असतील. ती साधारणपणे 110 मजली उंच आहे, 110 मजली. म्हणजे आता हा हॉल आहे ना, या हॉलच्या चौपट असेल, चौपट 5 पट असेल उंच, 5 पट 6 पट असेल जास्ती. एवढा त्याचा फ्लोअर आहे, 110 मजली उंच आहे ती. किती वर्ष लागली असतील त्याला ती इमारत बांधायला. त्या इमारतीमध्ये खाली ग्राउंड फ्लोअरला बेसमेंटमध्ये एक बॉम्बस्फोट झालाय. त्या इमारतीवरती एक छोटं विमान, परंतु एक विमान आदळलेलं आहे. आजही ती ताठ मानेने उभी आहे इमारत. एम्पायर स्टेट बिल्डिंग किती वर्षात बांधली. 14 महिन्यात. 14 महिन्यात बांधलेली इमारत आहे ती. 14 महिन्यात 1800 साली बांधलेल्या इमारतीला आजही काही होत नाही. त्यांनी बांधलेले ब्रिजेस बघा, त्यांनी बांधलेले फ्लायओव्हर्स बघा. आज ब्रिटिशांच्या काळामध्ये जे फ्लायओव्हर्स बांधले गेले, जे ब्रिजेस बांधले गेले, आपल्याला इंग्लंडवरनं आजही पत्र येतात बरं का. म्हणजे काय प्रकारची सिस्टीम असेल विचार करा. पत्र काय येतात, आम्ही असा असा इथे हा ब्रिज बांधला होता. अशा अनेक ब्रिज बद्दल आलेत ना त्यांची पत्र महाराष्ट्र सरकारला, असा इतरही सरकारना आलेत. असा ब्रिज बांधला होता, त्याची 100 वर्षाची आमची गॅरंटी संपलेली आहे. आता तो तुम्ही बघा. 1947 साली ब्रिटिश गेले. 1947 साली. त्याच्या अगोदर 150 वर्ष त्यांनी राज्य केलं. त्यावेळेला बांधलेले ब्रिजेस आहेत. काय गरज आहे हो त्यांना सांगायची. पण हे फक्त भारतात नाही होत. त्यांनी जिथे जिथे राज्य केलं तिथे तिथे यांची पत्र जातात की आमची गॅरंटी संपली, आमची 100 वर्षाची गॅरंटी होती. 100 वर्ष. हा टिळक ब्रिज पासून सगळे इथला हे त्यांच्या काळात बांधले गेलेले आहेत, अजूनही आहे. मग आमच्याकडे काय होतं. आमच्या रस्त्याला का खड्डे पडतात. बरं, ज्यांनी रस्ते बांधायचे आहेत ते आमचे नितीन गडकरी, ट्रान्सपोर्ट मिनिस्टर. म्हणजे पेट्रोलमध्ये इथेनॉल घातलं पाहिजे आणि मग ती गाडी कशी चालेल. आणि अरे पेट्रोलियम मंत्री बोलेल ना त्याच्यावरती. पेट्रोलियम मंत्री काढत नाही त्याच्याबद्दल, इथेनॉल बद्दल आणि पेट्रोल बद्दल. ट्रान्सपोर्ट मिनिस्टर ते ह्याच्यावरती प्रवचन देत आहेत. काय बोलायचं. मग कोणाचं काम कोण करतंय, काय चाललंय देशामध्ये, काही थांगपत्ताच नाही. आणि सगळे निगरगट्ट झालेले आहेत. परवा दिवशी मी एका पत्रकाराला बोललो, म्हटलं चायला म्हटलं असं झालेलं आहे, म्हटलं सरकारला परसाकडे साफ होते, आपणच कुंथत बसलोय. आपल्यालाच त्या सगळ्या गोष्टींचं वाईट वाटतं. हे काय चाललंय. झाडाच्या झाडं काढली जात आहेत, जंगलाच्या जंगलं उद्ध्वस्त होत आहेत. लोकांना राग येत नाही. लोक राग व्यक्त करत नाहीत. व्यक्त करायचं साधन मिळालंय मोबाईल फोन, त्याच्यावरती काहीतरी टाकलं, माझा राग व्यक्त झाला. तो राग मतदानामध्ये पण दिसत नाही. नेमकं हवंय काय आपल्याला. आपण नेमकं पुढच्या पिढ्यांसाठी आपण काय घडवून ठेवणार आहोत, काय करून ठेवणार आहोत. मला कोणाची सत्ता आहे कोणाची सत्ता नाही, मला ह्याच्याशी कर्तव्य नाहीये. आज भारतीय जनता पक्षाची सरकार आहे, चांगलं काम करावं. वाईट केलं बोलणार आम्ही. परंतु सगळेजण मस्तीत आहेत. त्यांच्या दिवशीचा